हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण डिस्कस केलंय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके, तर आता आपण डिस्कस करणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम इस्टर्स बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएक्शन. तर ही जी रिएक्शन्स आहे ही एंट्रन्स साठी जास्त महत्वाची आहे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स. तर सगळ्यात पहिले आपण या दोन पॉइंट वरती फोकस करूया. फर्स्ट इज व्हॉट, अनलाइक अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, इस्टर्स गिव्स सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स व्हेन इट रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड रिएक्शन. म्हणजे जेव्हा इस्टर्स रिएक्ट होणार तेव्हा सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स मिळणार इथे, राईट. तर इस्टर्स सोबत जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट्स रिएक्ट होणार तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऍड होतात ग्रिग्नार्ड रिएजंटचे. कशामध्ये? इस्टर्स मध्ये. ओके, दॅट वी हॅव टू रिमेंबर. आणि अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये एकच मॉलिक्युल, ठीक आहे, रिएक्ट होतो. अल्डिहाइड सोबत एक मॉलिक्युल ग्रिग्नार्ड रिएजंटचा आणि कीटोन सोबत एक मॉलिक्युल, राईट. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, इस्टर्स ऑफ फॉर्मिक ऍसिड गिव्स सेकंडरी अल्कोहोल्स अँड इस्टर्स ऑफ अदर ऍसिड्स गिव्स टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा आपण फॉर्मिक ऍसिडचा इस्टर घेणार ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत तेव्हा आपल्याला काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल. आणि जेव्हा आपण फॉर्मिक ऍसिड सोडून दुसरे जे काही ऍसिड्स घेणार त्यात दुसऱ्या ऍसिडचा इस्टर्स घेणार त्यांच्यापासून आपल्याला काय मिळेल? टर्शियरी अल्कोहोल्स मिळेल, राईट. तर आता आपण बघूया सगळ्यात पहिले, म्हणजे याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की प्रायमरी अल्कोहोल आपण इथे तयार नाही करू शकत इस्टर आणि ग्रिग्नार्ड रिएजंट्स वरनं. प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला अल्डिहाइड पासूनच तयार करता येईल. ओके, सो हिअर प्रिपरेशन्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल. फर्स्ट वी विल सी प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे फॉर्मिक ऍसिड काय असतं? HCOOH. त्या फॉर्मिक ऍसिडचा एक हायड्रोजन आपण कशाने रिप्लेस केलेला आहे? अल्काइल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. ओके, सो दिस इज इस्टर ऑफ फॉर्मिक ऍसिड. ओके, आणि तुम्हाला जसं माहिती आहे इथे ऑक्सिजनला जेव्हा 2 बॉन्ड असेल तेव्हा त्याच्यावरती टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात? 4. दीज आर 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन इट. ओके, तर आता इथे बघा त्याचं नेचर काही बदलणार नाही मात्र. म्हणजे कार्बन वरती पॉझिटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणारे, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असणारे. सो नेचर वुड बी पोलर. नेचर काय असणार आहे? पोलर नेचर असणार आहे. त्यानंतर R'(MgX) बघा. R'(MgX) म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट वरती काय असणार? पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑन R अँड पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन MgX. आता ऍडिशन कसे होणार ते बघा. सो ऍडिशन विल बी युज्युअल. जशी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये ऍडिशन्स केली आपण तशीच इथे सुद्धा होणार. बघा, R' is added to this carbon. Okay, and MgX is added to what? This oxygen. MgX कशावरती ऍड होणार? ऑक्सिजन वरती ऍड होणार. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला काय मिळतं? MgX पॉझिटिव्ह आहे, लक्षात घ्या. MgX पॉझिटिव्ह आहे, त्याच्याकडे बॉन्ड फॉर्मेशन साठी इलेक्ट्रॉन्स, तो स्वतःहून इलेक्ट्रॉन्स घेऊन येणार नाही बॉन्ड फॉर्मेशन साठी. ओके, सो MgX इज ऍडेड टू दिस ऑक्सिजन, राईट. आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड इथनं निघून जाईल. ओके, तर आता इथे बघा ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इथे सुद्धा बॉन्ड फॉर्मेशन मध्ये 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. R will bring its electron. R' will bring its electron. ठीक आहे, तो न्यूक्लियोफाइल आहे त्याच्यामुळे तो त्याचे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी घेऊन येणार, राईट. तर आता इथे बघा एक आपल्याला ऍडक्ट मिळतोय. दॅट ऍडक्ट इज व्हेरी अनस्टेबल. हा जो ऍडक्ट आहे हा आपल्याला बऱ्यापैकी अनस्टेबल दिसतोय. मग हा अनस्टेबल असल्यामुळे काय होणार नेमकं? इट इज कन्व्हर्टिंग इनटू स्टेबल प्रॉडक्ट. स्टेबल प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होणार. बघा, MgO आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक होणार. ओके, सो दिस इलेक्ट्रॉन विल ट्रान्सफर. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे कुठे ट्रान्सफर होणार?
या ऑक्सिजन वरती ट्रान्सफर होणार. ओके, आणि हे जे ऑक्सिजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे दॅट इज ट्रान्सफर टू दिस कार्बन, ट्रान्सफर बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. आणि हे जे हा जो ग्रुप दिसतोय तुम्हाला OR म्हणजे अल्कोक्सी ग्रुप. ओके, तर हा MgX इथनं रिमूव्ह होणार आणि अल्कोक्सी ग्रुप इथनं रिमूव्ह होणार. आता अल्कोक्सी ग्रुप मध्ये तुम्ही बघू शकता कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो ऑक्सिजन विल टेक दिस इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन हा या बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे घेऊन जाणार. ओके, म्हणजे इथे काय होतं बघा, R'(CH) जशान तसंच ठेवायचं, R'(CH). इथे काय फॉर्म होणार, डबल बॉन्ड, आणि ऑक्सिजनवर परत इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स हे, आणि या बॉन्डचे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले इथे, राईट. ओके, नाव देयर इज फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स. आणि इकडे काय तयार होणार, MgX आणि हा OR. MgX वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि OR वरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ MgX अँड हियर OR. अल्कोक्सी मॅग्नेशियम हॅलाइड्स अशा प्रकारचे इथे कंपाऊंड तयार होणार. ओके, बट रिएक्शन डजंट स्टॉप हियर. अल्डिहाइड अगेन रिएक्ट्स विथ द सेकंड मॉलिक्यूल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. हे बघा, हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचा. दिस इज द फर्स्ट molecule and this is what, the second molecule. This is second molecule. So aldehydes adds second molecule of the Grignard reagents and followed by hydrolysis. You know that this reaction aldehydes आणि Grignard reagent ची रिएक्शन्स आपण बऱ्याच वेळा डिस्कस केली आहे. तर मी आता इथे स्टेप बाय स्टेप लिहिणार नाही, डायरेक्ट लिहितोय कारण ऑलरेडी आपण खूपदा डिस्कस केली आहे ती. तर या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, अल्डिहाइड्स व्हेन रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स व्हॉट, सेकंडरी अल्कोहोल. काय मिळतं, अल्डिहाइड्स आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन झाल्यावर काय मिळते, ते सेकंडरी अल्कोहोल. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या ठिकाणी जे काही आपल्याला सेकंडरी अल्कोहोल्स मध्ये अल्काइल ग्रुप्स मिळाले, दीज 2 अल्काइल ग्रुप्स कम्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. हे दोन्ही अल्काइल ग्रुप कशापासून मिळाले आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट पासून मिळाले. ओके, परत बघा एकदा मी सांगतो तुम्हाला काय घेतलंय आपण इथे, प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल करायचं आहे, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. त्यामध्ये इस्टर ऑफ फॉर्मिक ऍसिड घेतला आपण आणि त्याची रिएक्शन कोणासोबत केली आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. ओके, या ठिकाणी C डबल बॉन्ड O, त्याचं नेचर ऍज युजुअल पोलर आहे. इस्टर मध्ये कार्बोनिल ग्रुपचं नेचर पोलर असणार आहे. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन, पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. ओके, मग इथे आपल्याला ऍडिशन कशी करायची आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये न्यूक्लियोफाइल कोण असतो, हा अल्काइल ग्रुप. तर अल्काइल ग्रुप इज ऍडेड टू कार्बन, MgX इज ऍडेड टू ऑक्सिजन. ओके, तर इथे ऍडक्ट तयार होणार. ऍडक्ट इज व्हॉट, अनस्टेबल. ऍडक्ट काय असणार या ठिकाणी, अनस्टेबल असणार आहे. ओके, now what happened here, so there is formation of here adduct which is unstable, आणि या अनस्टेबल असल्यामुळे MgX इथनं निघून जाईल, तो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देणार आणि ऑक्सिजन इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार. इकडनं अल्कोक्सी ग्रुप निघून जाईल, अल्कोक्सी ग्रुप मध्ये जो ऑक्सिजन आहे तो इथे इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. इथे अल्डिहाइड्स मिळतं आपल्याला, अल्डिहाइड्स परत ऍड होतो कशामध्ये, अल्डिहाइड्स मध्ये परत ग्रिग्नार्ड रिएजंटचे ऍडिशन होते आणि आपल्याला काय मिळतं, सेकंडरी अल्कोहोल. ओके, डिड यू अंडरस्टँड दिस वन? नाव यू कॅन प्रिपेअर टर्शियरी अल्कोहोल्स. तुम्ही इथे एक्झाम्पल घेऊ शकता, याचे एक्झाम्पल्स यू कॅन टेक एक्झाम्पल्स. ओके, सपोज तुम्ही इथे मिथाइल फॉर्मेट असं इस्टर घेतलं, दिस इज मिथाइल फॉर्मेट. ओके, आणि या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलाय, लेट्स से मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स ओनली. तर इथे मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतला. अगेन
ऍडिशन्स कशी होणार, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, ड्राय इथर. ऍडिशन तुम्हाला माहिती आहे कशी करायची आहे. मिथाइल कार्बन वरती MgBr ऑक्सिजन वरती. ओके, यू विल गेट हिअर ऍडक्ट. सांगा कसं तयार होणार इथे ऍडक्ट. HC डबल बॉन्ड O, तर डबल बॉन्ड निघून जाईल. या C वरती CH3 ऍड करायचे. MgBr is added to oxygen. HC. Here is OMgBr. ठीक आहे. इकडे काय असणार आहे CH3, इकडे काय असणार आहे CH3. ठीक आहे. त्यानंतर इकडे OCH3, इकडे काय असणार OCH3. सो दिस इज ऍडक्ट अँड दिस ऍडक्ट इज अनस्टेबल. हा ऍडक्ट काय असणार आहे अनस्टेबल असणार आहे. ओके, लक्षात आले तुम्हाला. CH3 कशावर ऍड केला आपण या कार्बनवरती, MgBr कशावरती ऑक्सिजनवरती. ऍडिशन कार्बोनिल ग्रुप मध्येच करायचे आपल्याला, वेदर इट इज अल्डिहाइड कीटोन्स ऑर इस्टर. और पुढचं जर आपण बोलायचं झालं तर ऍसिड क्लोराइड्स आणि अनहायड्राइडची पण रिएक्शन्स बघणार आहे. तर ऍडिशन्स मात्र कार्बोनिल ग्रुप मध्येच आपल्याला करायची आहे. सो दिस इज अनस्टेबल. आणि अनस्टेबल असल्यामुळे काय निघून जाईल इथनं, म्हणजे हा MgBr राईट आणि हा OCH3. याच्यावरती जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, दोज इलेक्ट्रॉन्स विल फॉर्म पाय बॉन्ड्स. आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स कोण घेऊन जाणार, हा ऑक्सिजन. ठीक आहे, म्हणजे MgBr इकडनं निघणार आणि OCH3 इकडनं निघणार. ओके, सो यू विल गेट हिअर बघा CH3. इथं जरा सरळ लिहूया आपण. CH3 ते C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, अँड हिअर इज व्हॉट H. CH3 C डबल बॉन्ड O H. MgBr आणि OCH3 कंबाईन करा, MgBr, अँड हिअर इज OCH3. लक्षात आले काय तयार झाले इथे ऍसिटल्डिहाइड. देयर इज फॉर्मेशन्स ऑफ ऍसिटल्डिहाइड. ओके, पण रिएक्शन इथे स्टॉप होणार का, नाही. हा फर्स्ट मॉलिक्यूल होता ग्रिग्नार्ड रिएजंटचा. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल. नाव acetaldehyde again reacts with the second molecule of this Grignard reagent, CH3MgBr. Second molecule सोबत react होणार. This is second molecule. Okay, followed by hydrolysis. ही स्टेप मी इथे डायरेक्टच लिहितोय. हायड्रोलिसिस H3O प्लस. लक्षात आले, ऍसिडल्डिहाइड तयार झाला. ऍसिडल्डिहाइड परत पुन्हा सोबत रिएक्ट होणार ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घेतला आपण, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, तोच मॉलिक्यूल याच्यामध्ये ऍड होणार आणि आपल्याला कोणता अल्कोहोल मिळणार, ऍसिडल्डिहाइड आणि मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिएक्शन झाली तर आपल्याला काय मिळणार इथे प्रोपॅन-2-ऑल आणि बाय प्रोडक्ट MgBrOH. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट प्रोपॅन-2-ऑल. लक्षात आले. तर अशा प्रकारे आपण इथे सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. कशापासून, इस्टर्स पासून आणि ग्रिग्नार्ड रिएजंट पासून. ओके, सो वी विल गो फॉर टर्शरी अल्कोहोल्स. ठीक आहे, तर आता आपण लगेच टर्शरी अल्कोहोल्स पण इथे बघून घेऊया. तर टर्शरी अल्कोहोल्स, हाऊ टर्शरी अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड. जसं तुम्हाला सांगितलं की सेकंडरी अल्कोहोल तयार करण्यासाठी इस्टर्स ऑफ फॉर्मिक ऍसिड आणि टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी इस्टर्स ऑफ अदर ऍसिड. म्हणजे फॉर्मिक ऍसिड सोडून दुसऱ्या कुठल्याही ऍसिडचे तुम्ही इस्टर घेऊ शकता. बघा, तर इथे R C डबल बॉन्ड O, हिअर इज O R डॅश. दिस इज इस्टर ऑफ ऍसिड other than फॉर्मिक ऍसिड. ठीक है, इस्टर ऑफ acids other than formic acid. So I am just writing here, that is part number B, preparation of tertiary alcohols. Preparation of tertiary alcohols. Okay, सांगा याच्यामध्ये कशाची ऍडिशन करायची आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटला आपण इथे असं घेऊया R+-MgX. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला लगेच कळून जाईल कारण सिमिलर रिएक्शन्स आहे.
रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, ड्राय इथर. आता आपण जास्त मेकॅनिझम डिस्कस नाही करत बसणार या ठिकाणी. बघा आर डबल डॅश कुठे ऍड करायचंय, कार्बन वरती. एमजीएक्स कुठे ऍड करायचंय, ऑक्सिजन. ऍडिशन टेक्स प्लेस बिटवीन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऍडिशन कुठे होणार, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्येच होणार. ठीक आहे. दिस इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. बघा इथे आपल्याला आर सी डबल बॉन्ड डबल बॉन्ड निघून जाईल. इथे ओ एम जी एक्स येणार. इकडे काय येणार, आर डबल डॅश इज ऍडेड टू सी. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागणार, आर डबल डॅश. नंतर इकडे काय येणार, ओ आर. हिअर इज ओ आर. ओके. सो देयर इज फॉर्मेशन्स ऑफ हिअर ऍडक्ट. दिस इज अनस्टेबल. राईट. आता हा कशामध्ये कन्वर्ट होणार, स्टेबल मध्ये कन्वर्ट होणार. अगेन हा बॉन्ड ब्रेक होणार, याचे इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतात आणि ऑक्सिजन वरती जे काही इलेक्ट्रॉन्स असणार दॅट इज ट्रान्सफर्ड बिटवीन कार्बन ऑक्सिजन. आणि इकडे हे इलेक्ट्रॉन्स कोण घेऊन जाणार, कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड मधले अल्कोक्सी ग्रुप. ओके. तर काय मिळतं आपल्याला इथे बघा जरा, आर सी डबल बॉन्ड ओ. हिअर इज आर डॅश. अँड व्हॉट इज बाय प्रोडक्ट, एमजीएक्स. बाय प्रोडक्ट काय, एमजीएक्स. हिअर इज ओ आर. एमजीएक्स हिअर इज ओ, आय थिंक दिस इज आर डॅश. आपण इकडे आर डॅश घेतलाय, आर डॅश घ्यावं लागेल. इकडे काय मिळालं आपल्याला, आर सी डबल बॉन्ड ओ आर डबल डॅश. आर डबल डॅश म्हणजे इथे कीटोन मिळाला. काय मिळाला, कीटोन. ओके. परत एकदा पहिली स्टेप मी रिपीट करतोय बघा. दिस इज इस्टर्स ऑफ ऍसिड अदर दॅन फॉर्मिक ऍसिड. इकडे आर आणि आर डॅश हा ऍसिडचा पार्ट आहे. ऍसिडचा एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण अल्काइल ग्रुपने, दॅट इज आर डॅश. याच्यामध्ये ग्रिग्नाइट रिएजंटची ऍडिशन्स केली, आर डबल डॅश. ओके. तर इथे कार्बन वरती आर डबल डॅशची ऍडिशन्स केली. एमजीएक्स कशावरती ऍड केला, ऑक्सिजन वरती. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आपल्याला अशा प्रकारचे ऍडक्ट मिळाला. ओके. तो तुम्हाला माहिती आहे कसं लिहायचं, ऍडिशन्स केल्यानंतर आपल्याला लिहून काढायचं. ऍडक्ट इज अनस्टेबल. मग काय होणार, ऑक्सिजन वर लोन करफ इलेक्ट्रॉन असतात, हे इकडे ट्रान्सफर होणार बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. एमजे आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होणार, त्याचे पण इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे ट्रान्सफर होणार. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि इकडे हा ऑक्सिजन कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन घेऊन जाणार. म्हणजे इकडे काय होते, आर सी डबल बॉन्ड ओ आर डबल डॅश. म्हणजे इथे कीटोन तयार झाले. आणि बाय प्रोडक्ट आहे एमजीएक्स पॉझिटिव्ह असणार, ओ आर डॅश निगेटिव्ह असणार. एमजीएक्स ओ आर अशा प्रकारचे बाय प्रोडक्ट तयार होणार. राईट. तर आता ही जी स्टेप तयार झाली, पहिली स्टेप, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला कीटोन मिळाला. ओके. कीटोन विल रिॲक्ट विथ दी सेकंड मॉलिक्यूल ऑफ ग्रिग्नाइट रिएजंट. लक्ष द्या, ग्रिग्नाइट रिएजंट आपण हा घेतलेला आहे, त्याच्यामुळे हाच मॉलिक्यूल इथे परत लिहायचा आहे आपल्याला. ओके. सो दिस वॉज फर्स्ट मॉलिक्यूल, राईट. दिस इज सेकंड मॉलिक्यूल. Second molecule, right? Ketone reacts with the Grignard reagent, followed by acid hydrolysis. तुम्हालाच माहिती आहे काय मिळतं. जेव्हा कीटोनचे रिएक्शन ग्रिग्नाइट रिएजंट सोबत होणार तेव्हा तुम्हाला काय मिळतं, टर्शियरी अल्कोहोल. बघा, आर सी, हिअर इज ओ एच, हिअर इज आर डबल डॅश, आर सी ओ एच आर डबल डॅश. आणि इथं एक अल्काइल ग्रुप मिळणार आपल्याला, आर डबल डॅश प्लस हिअर एमजी एक्स, हिअर इज ओ एच. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ हिअर टर्शियरी अल्कोहोल्स. ठीक आहे. म्हणजे इथे सुद्धा या रिएक्शन मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण रिएक्शन्स करणार इस्टर सोबत तेव्हा 2 अल्काइल ग्रुप्स आर कमिंग फ्रॉम ग्रिग्नाइट रिएजंट. म्हणून आपण असं म्हटलंय 2 मॉलिक्युल्स add to ester, 2 molecules of Grignard reagent added to what ester to form secondary and tertiary alcohol. ठीक आहे. टर्शियरी अल्कोहोल साठी आपल्याला इस्टर्स ऑफ ऍसिड अदर दॅन फॉर्मिक ऍसिड घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे टर्शियरी अल्कोहोल्स मिळाले या पद्धतीने. ठीक आहे. लक्षात आली रिएक्शन्स. एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहून क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर एक्झाम्पल साठी फक्त तुम्हाला आर आणि आर डॅशचे व्हॅल्यू चेंज कराव्या लागतील. राईट. बघा, इथे तुम्हाला टर्शियरी अल्कोहोल तयार करायचे, फक्त नॉमेनक्लेचर आलं पाहिजे आपल्याला, बाकी रिएक्शन्स आपोआप तुम्हाला येऊन जाईल.
तसं इस्टर्स, ऍसिटिक ऍसिडचं इस्टर घेऊ आपण. CH3C डबल बॉन्ड O, here is O, here is C2H5. Okay, so this is ethyl acetate. ethyl acetate. आणि याची रिएक्शन कोणासोबत करायची आपल्याला? लेट्स से इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, दिस इज द ग्रिग्नार्ड रिएजंट. हियर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होणार? ड्राय इथर. आपण ऍसिटिक ऍसिडचं इस्टर घेतलेलं आहे, कारण फॉर्मिक ऍसिडचा घेऊ नाही शकत आपण टर्शियरी अल्कोहोलसाठी. ओके, तर परत C2H5 या कार्बन वरती, MgI ऑक्सिजन वरती. सांगा काय मिळणार? थोडं फास्ट बघूया आपण इथे. CH3C, here is OMgI, here is C2H5, here is OC2H5. ठीक आहे. This is adduct, which is unstable. लक्षात आले? हे बघा, C2H5 इथे ऍड केलंय, MgI इथे ऍड केलंय, डबल बॉन्ड निघून जाईल. OMgI, हे बघा, CH3C, O, here is MgI, OMgI. इकडे OC2H5 ऑलरेडी आहे, हा C2H5 इथे ऍड केला, C2H5 ऑन दिस कार्बन. ओके, अगेन दिस इज अनस्टेबल. आणि अनस्टेबल असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते पार्ट रिमूव्ह होणार इथे? दिस वन, MgI मधला हा MgI आणि हा. ठीक आहे, बाकी डबल बॉन्ड फॉर्म होतो इथे. इथे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन ऑक्सिजन, that will form the double bond here. हे इकडचे इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल. You will get here CH3. बघा काय काय मिळतं? CH3, here is C, here is double bond, आणि हा C2H5 प्लस बाय प्रोडक्ट काय? MgI, here is OC2H5. MgI, OC2H5. काय मिळालं आपल्याला? कीटोन्स मिळाला. कोणता कीटोन्स मिळाला? इथाइल मिथाइल ketone. Now this ethyl methyl ketone again reacts with कोणासोबत रिएक्ट होणार? सेकंड मॉलिक्यूल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता आहे ग्रिग्नार्ड रिएजंट? इथाइल. व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट हियर? इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ठीक आहे, सेकंड मॉलिक्यूल घ्यायचं आहे आपल्याला, फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस H3O प्लस. सांगा काय मिळणार? कीटोन रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट, यू विल गेट टर्शियरी अल्कोहोल. तुम्हाला काय मिळणार? टर्शियरी अल्कोहोल. CH3, here is COH, C2H5. हा जसा तसं लिहून टाकले आपण, फक्त कीटोनिक ग्रुपला OH, आणि हा इथाइल ग्रुप इथे ऍड करा या कार्बोनिल कार्बन C2H5. तर तुम्हाला इथे काय मिळालं? टर्शियरी अल्कोहोल. ओके, त्याचं नॉमेनक्लेचर पण करू शकता तुम्ही. ओके, यू कॅन डू द नॉमेनक्लेचर हियर. 1, 2, 3. थर्ड पोझिशनला OH आहे, थर्ड पोझिशनला मिथाइल आहे. सो दिस इज 3-methyl pentan 3-ol, 3-methyl pentan 3-ol. सो दिस इज टर्शियरी अल्कोहोल. कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे हा? टर्शियरी अल्कोहोल. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं अल्कोहोल्स प्रिपेअर करायचं आहे इस्टर पासून बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके, थँक्यू.